वाशिममध्ये 26 शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। कॉपी प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत, 12वीची परीक्षा सुरू आहे आणि 12वीच्या परीक्षेमध्ये अनेक कॉपीची प्रकरणं ही समोर आली होती आणि या प्रकरणी 26 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे। कारवाईच्या निषेधार्थ शिक्षकांनी एल्गार पुकारलेला आहे। जिल्ह्यातील शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकले आणि त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। निलंबनाची कारवाई करण्यात आली। अशा पद्धतीने ही अकसबुद्धीमध्ये काय ते करू राहिले आणि काय नाही हे सुद्धा त्यांना माहीत नाही। तरी त्वरित माननीय शिक्षणाधिकारी माननीय सीओ साहेब आणि कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी त्वरित त्यांचं पथक रद्द करावं आणि या पूर्ण घटनेची चौकशी करावी। अतिशय साधा डॉट असलेल्या सुद्धा पेपरवर त्यांनी रस्ट्रिकेट केलेलं आहे। विद्यार्थी भयमुक्त झालेले, या ठिकाणी भययुक्त झालेले आहेत, विद्यार्थी भीत आहेत। उद्या या ठिकाणी अनेक पालक येण्याची शक्यता आहे, कारण विद्यार्थी सेंटरवर परीक्षा द्यायला सुद्धा जायला तयार नाहीत। आपले प्रतिनिधी विशाल राऊत आपल्यासोबत जोडलेले आहेत। विशालजी, या सर्व शिक्षकांनी हा मोर्चा काढला होता, नेमकं काय कारण होतं, काय यांच्या नेमक्या मागण्या होत्या? वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 74 परीक्षा केंद्रावर 12वीची परीक्षा सुरू आहे आणि महत्वाची म्हणजे मैनागिरी महाराज या विद्यालयामध्ये जवळपास 581 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि यासह याच विद्यालयातील 26 जे कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत होते, शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी, यांच्यावर सुद्धा निलंबनाचा जो प्रस्ताव आहे तो शिक्षण विभागाने संबंधित संस्थेकडे पाठवला आहे। 581 जवळपास विद्यार्थी सीसीटीव्ही मध्ये कॉपी करताना आढळल्याचे या अहवालामध्ये नमूद आहे आणि याच आता नंतर दुसरी बाजू जर बघितली आपण तर यामध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना आहेत ते एकत्रित आले आहे आणि त्या पद्धतीचे त्यांनी निवेदन सुद्धा शिक्षण अधिकारी यांना दिले आहे। जी कारवाई करण्यात आली ती कारवाई लवकरात लवकर थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा या शिक्षक संघटनेकडून इशारा सुद्धा देण्यात आला आहे। जगदीश जी, मात्र विशाल, काय नेमकी या शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या विरोधात शिक्षकांनी नेमका कसा आवाज उठवलाय? नक्कीच मैनागिरी महाराज या विद्यालयावर जे 26 कर्मचारी भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना त्या ठिकाणी कार्यरत होते, त्यांच्यावर निलंबनाचा प्रस्ताव जे आहे ते पथक होते, त्या पथकाने जे ते कारवाई करून तसा अहवाल माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे सादर केला आणि शिक्षण अधिकाऱ्याकडून आता संबंधित 26 लोकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते संबंधित संस्थेला देण्यात आले आहेत। जगदीश विशाल, मात्र कॉपी प्रकरणामध्ये काही पुरावे प्रशासनाला या विद्यालयातून सापडलेत? नक्कीच ज्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले होते त्या सीसीटीव्ही मध्ये जवळपास 581 मुलं जे आहेत ते कॉपी करताना आढळून आले त्या पथकाला। त्यानंतर त्या पथकाने संबंधित अहवाल जो आहे तो शिक्षण अधिकाऱ्याकडे सादर केला, मात्र त्यामध्ये 581 विद्यार्थी त्यांना कॉपी करताना आढळून आल्याचं स्पष्ट झालं आहे। ठीक आहे विशाल, तुम्ही असेच जोडलेले राहा।